गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय रघुवीर समर्थ। श्रीमती दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 3रा भक्त निरूपण नाम। श्रीराम समर्थ। पृथ्वीमध्ये बहुत लोक तेही पाहावा विवेक, इहलोक आणि परलोक बरा पाहावा। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की या पृथ्वीवर असंख्य असे लोक आहेत, तर त्या लोकांनी विवेकाचा वापर करून आपला इहलोकी आणि परलोकीचा जीवन प्रवास कसा सुधारेल हे पाहावे। इहलोक साधा या कारणे, जाणत्याची संगती धरणे, परलोक साधा या कारणे श्री सद्गुरू पाहिजे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की इहलोकी म्हणजे या संसारामध्ये सुख मिळावे म्हणून व्यवहार कुशल अशा जाणत्या माणसाची संगत धरावी, तर परमार्थ साधण्यासाठी सद्गुरू करणे आवश्यक आहे। सद्गुरूशी पाय पुसावे हेही कळेना स्वभावे, अनन्य भावे एक भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या। ही समर्थ या ठिकाणी सांगतात की सामान्य लोकांना त्यांच्या अज्ञानी स्वभावामुळे सद्गुरूंना काय विचारावे हेही कळत नाही, तरी पण अनन्य भावाने एकनिष्ठपणे त्यांना पुढील 2 गोष्टी विचाराव्यात असे श्री समर्थ या ठिकाणी सांगतात। दोन्ही गोष्टी त्या कोण, देव कोण आपण कोण या गोष्टीचे विवरण केलेची करावे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की त्या 2 गोष्टी म्हणजे कुठल्या, एक म्हणजे स्वतःचा शोध, मी कोण, आणि दुसरा म्हणजे देव कोण। याचे उत्तर आपले सद्गुरू देतील, त्याचे विवरण वारंवार करावे। आदि मुख्य देव तो कैसा, मग आपण भक्त तो कोण, पंचीकरण महावाक्य विवरण केलेची करावे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की आधी मुख्य देव कोणता हे जाणून घ्यावे, नंतर आपण भक्त म्हणजे कोण आहोत हे जाणून घ्यावे। त्यासाठी पंचीकरण आणि महावाक्याचे विवरण म्हणजे अर्थ जाणून श्रवण मनन आणि निजध्यास पुन्हा पुन्हा करीत असावे। सकळ केलियाचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ, आपण कोण हा केवळ शोध घ्यावा। श्री समर्थ या ओळीत सांगतात की हे सर्व केले असता शाश्वत व निश्चळ अशा परब्रह्माची ओळख होते। आपले खरे स्वरूप काय आहे याचाही मग शोध घ्यावा। सारासार विचार घेता पदास नाही शाश्वतता, आदी कारण भगवंता ओळखली पाहिजे। श्री समर्थ येथे सांगतात की सारासार विचार केला असता महावाक्यातील शब्द हे शाश्वत नसतात हे जाणून घ्यावे, आणि हा विचार करणारा अंतरात्मा म्हणजेच आपण कोण हे आधी ओळखले पाहिजे। निश्चळ चंचळ आणि जड अवघा मायेचा पवाड, यामध्ये वस्तू जाड जाणार नाही। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की निश्चळ चंचळ आणि जड हा तर त्या सर्व मायेचाच विस्तार आहे, म्हणून सर्व नाशिवंत होय। मायातीत असे जे परब्रह्म ते मात्र नाशिवंत नसून ते शाश्वत आहे। ते परब्रह्म धुंडावे, विवेके त्रैलोक्य हिंडावे, माईक विचार खंडावे परीक्षावंती। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की परीक्षावंत माणसाने विवेकाने सर्व त्रैलोक्याचा शोध घ्यावा आणि सारासार विचाराने
जे माईक आहे त्याचा त्याग करावा आणि परब्रह्माचा शोध घ्यावा. खोटे सांडून खरे घ्यावे, परीक्षावंती परीक्षावे, मायेचे अवघीच जाणावे, रूप माईक. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की परीक्षावंताने खऱ्या खोट्याची परीक्षा करून खोटे असेल ते सोडून खरे असेल ते घ्यावे. मायेचे सर्व रूप माईक आहे हे जाणून घ्यावे. पंचभूतिक हे माया, माईक झाले विलया, पिंड ब्रह्मांड अष्टकाया नासिवंत. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जे सर्व पंचभौतिक आहे ते सर्व माया असून जे माईक आहे ते सर्व अंती नाश पावते. म्हणून पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 मिळून जे 8 देह होतात ते नाशवंत आहेत हे जाणून घ्यावे. दिसेल तितके नासेल, उपजेल तितके मरेल, रचेल तितके खचेल रूप मायेचे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जे दिसते ते नाश पावणार आहे, जे उपजते ते मरणार आहे, जे रचले जाते ते खचणार आहे, असे हे मायेचे रूप आहे. वाढेल तितके मोडेल, येईल तितके जाईल, भूतास भूत खाईल कल्पांत काळी. श्री समर्थ म्हणतात की ज्याची वाढ होते ते क्षय पावणार, जे येईल ते जाईल. कल्पांताच्या समयी पंचमहाभूताचा एकाका भूतामध्ये अनुक्रमे लय होणार आहे. देहधारक तितुके नासती, हे तो रोकडे प्रचिती, मनुष्यवन उत्पत्ती रेत कैसे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जितके देह उत्पन्न होतात ते सर्व नष्ट होतात. ही तर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे. माणसापासून माणूस कसा उत्पन्न होणार. अन्न रस्ता रेत कैसे, औषधी नसता अन्न कैसे, औषधी सजिरे कैसे, पृथ्वी नसता. श्री समर्थ म्हणतात की जर अन्न नसेल तर वीर्य कसे उत्पन्न होणार, झाडे असल्याशिवाय अन्न तरी कशी उत्पन्न होणार, आणि पृथ्वीच नसेल तर वनस्पती आणि झाडझुडपे तरी कशी जगतील. आप नसता पृथ्वी नाही, तेज नसता आप नाही, वायू नसता तेज नाही, ऐसे जाणावे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की आप नसेल तर पृथ्वी नसेल, तेज नसेल तर आपही नसेल, आणि वायू नसेल तर तेजही नसेल, हे सर्व जाणून घ्यावे. अंतरात्मा नसता वायू कैसा, विकार नसता अंतरात्मा कैसा, निर्विकारी विकार कैसा बरे पहा. श्री समर्थ म्हणतात की अंतरात्मा नसेल तर वायू तरी कसा असेल, विकार नसेल तर अंतरात्मा तरी कसा असेल, आणि निर्विकाराच्या ठिकाणी विकार कसा असू शकेल. या सर्व गोष्टीचा नीट विचार करून पाहावा. पृथ्वी नाही आप नाही, तेज नाही वायू नाही, अंतरात्मा विकार नाही निर्विकारी. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की निर्विकार अशा परब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि विकारी अंतरात्माही नाही. निर्विकारी जे निर्गुण त्याची शाश्वताची खून, अष्टदा प्रकृती संपूर्ण नाशिवंत. श्री समर्थ म्हणतात की निर्विकार निर्गुण असे परब्रह्म केवळ शाश्वत असते, बाकी संपूर्ण अष्टदा प्रकृती ही नाशिवंत आहे. नाशिवंत समजून पाहिले तो ते असताची नसते झाले, सारा सारे कळू आले समाधान. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की नाशिवंत जे आहे ते विचाराने जाणून मग त्याच्याकडे पाहू लागले की ते असून नसल्यासारखे होते, आणि सारासार विवेकाने त्याचे सत्यस्वरूप कळले की समाधान प्राप्त होते. विवेके पाहिला विचार, मनास आले सारासार, येणेकरिता विचार सदृढ झाला. श्री समर्थ म्हणतात की आपण विचार करू लागले की आपोआप मग शाश्वत असा सारासार विचार विवेक जागृत होतो आणि शाश्वत परब्रह्माविषयी विचार सदृढ होऊ लागतो. शाश्वत देव तो निर्गुण, ऐसी अंतरी बाणली खून, देव कळायला मी कोण, कळले पाहिजे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की शाश्वत देव हा निर्गुण आहे. ही खून अनुभवाने अंतरात बाणते,
याप्रमाणे देव कोण आहे कळले तरी मी कोण हे कळायलाच हवे. मी कोण पाहिजे कळले, ध्येयतत्व तितके शोधिले, मनोवृत्तीचा ठाई आले, मी तू पण. समर्थ म्हणतात की मी कोण हे कळायला हवे, म्हणून प्रथम देहाचा तत्वाने निराश केला, तेव्हा मी तूपणा या मनोवृत्तीच्या ठिकाणी आहे असे वाटले. सकळ देहाचा शोध घेता, मी पण दिसेने पाहता, मी तूपण तत्वता तत्वी मावळले. श्री समर्थ म्हणतात की याप्रमाणे स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण इत्यादी सर्व देहाचा विचाराने निराश झाला की मी म्हणून कोणी शिल्लकच राहत नाही. तत्वाचा निराश केला की त्या तत्वामध्ये मी तूपणाही नष्ट होतो. दृश्य पदार्थाची ओसरे, तत्वे तत्व तेव्हा सरे, मी तूपण ते कैसे उरे, तत्वता वस्तू. श्री समर्थ म्हणतात की जेव्हा एका तत्वाच्या दुसऱ्यात लय होतो तेव्हा सर्व दृश्य पदार्थच माईक आहेत हे कळून येते. मग मी तूपणा तरी कसा उरणार, फक्त आत्मवस्तू तेवढी उरते. पंचीकरण तत्वविवरण महावाक्ये वस्तू आपण निसंगपणे निवेदन केले पाहिजे. श्री समर्थ म्हणतात की म्हणून पंचीकरण तत्वनिविवरण करून महावाक्याच्या साह्याने मीपणा विरहित आत्मनिवेदन करून अनुभव घेतला पाहिजे. देवाभुक्ताचे मूळ शोधून पाहता सकळ, उपाधी वेगला केवळ निरोपाधी आत्मा. श्री समर्थ म्हणतात की याप्रमाणे देवांच्या आणि भक्ताच्या मुळाचा शोध घेऊन पाहू लागल्यावर सर्व उपाधीचा निराश होऊन उपाधी वेगळा निरुपाधी केवळ असा आत्मा शिल्लक राहतो. मी पण ते बुडाले, विवेके वेगळेपण गेले, निवृत्तीपदास प्राप्त झाले उन्मनी पद. श्री समर्थ म्हणतात की मी पण नाहीसे होते, विवेकाने वेगळेपणा आणि द्वैतही जाते आणि मायेच्या वेड्यातून निवृत्त झालेले मन उन्मन बनते आणि नंतर तो साधक परब्रह्म स्वरूपी ऐक्य पावतो. विज्ञानी राहिले ज्ञान, ध्येय राहिले ध्यान, सकळ काही कार्याकारण पाहून सांडिले. श्रीराम समर्थ. की समर्थ या ठिकाणी सांगतात की स्वस्वरूपानुभव घेतल्याशिवाय ज्ञान शिल्लक राहत नाही. स्वतः ध्येयरूपच झाल्याने ध्यानी उरत नाही. जन्म मरणाचे चुकले, पाप अवघेच बुडाले, यमयातनेचे झाले निसंतान. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जन्म मरणाचे फेरे चुकतात, सर्व पाप नष्ट झाले की यमयातनेची भीती नष्ट झाली. निर्बंध अबदाची तुटला, विचारे मोक्ष प्राप्त झाला, जन्म सार्थकची वाटला सकळ काही. ते समर्थ म्हणतात की बंधन सर्वस्वी नष्ट झाले, विचाराने मोक्षप्राप्ती झाली आणि मनुष्यधर्माचे सार्थक झाले असे वाटते. नाना किंतन निवारले, धोके अवघेच तुटले, ज्ञानविवेके पावन झाले बहुत लोक. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की नाना प्रकारचे शंका संशय नाहीसे झाले, कुठल्याही प्रकारची भीती राहिली नाही. ज्ञानाचा विवेक केल्याने अनेक लोक पवित्र झाले. पतित पावनाचे दास, तेही पावन करती जगास, अशी ही प्रचिती मनास बहुताच्या आली. श्री समर्थ ह्या शेवटी म्हणतात की पतित पावन अशा रामाचे दास असतात, ते सर्व जगाला पावन करतात, अशी प्रचिती अनेकाच्या मनाला आलेली आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे भक्त निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।